तर कालचा क्लास आपण रेकॉर्ड करू शकलो नाही, त्याची एक फास्ट ट्रॅक रिव्हिजन फास्ट मध्ये घेऊन घेऊ. बघा काय आहे तर काल आपण स्टार्ट केलं होतं मोमेंट ऑफ इनर्शिया पासनं. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये जर सिंगल पार्टिकल असेल ज्याचं मास एम आहे आणि ज्याचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स जर आर असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट धिस पर्टिक्युलर ऍक्सिस काय होते, आय इज इक्वल्स टू एम आर स्क्वेअर, म्हणजे मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर. डिस्टन्स कुठून मोजायचं, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासनं. ठीक आहे. असे जर माझ्याकडे खूप सारे पार्टिकल असले तर मी काय करतो, त्या पूर्ण सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा म्हणजे त्या प्रत्येक पार्टिकलच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची काय करतो मी, सम. तर पहिल्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया m1 r1 स्क्वेअर, दुसऱ्याचा m2 r2 स्क्वेअर, आणि असं करत जेवढेही पार्टिकल असले तेवढ्या सगळ्याचा मोमेंट ऑफ इनर्शियाची सम करू, म्हणजे आपल्याला एका सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. म्हणजे काय करायचं, मास घ्यायचं, डिस्टन्सचा स्क्वेअर घ्यायचा, मास घ्यायचं, डिस्टन्सचा स्क्वेअर घ्यायचा, तर तुम्हाला पूर्ण मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतो. पण मी नंतर म्हटलं तुम्हाला की जर समजा तुमच्याजवळ एखादी कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन असेल, एखादी बॉडी असेल, जसं की तुम्ही आता या डायग्राम मध्ये पाहता, या केसमध्ये ही बॉडी खूप साऱ्या पार्टिकल पासून बनलेली आहे आणि या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी तुम्ही काय करता, आधी त्या बॉडीतला एक छोटासा पार्टिकल कन्सिडर करता, ज्याला तुम्ही म्हणता स्मॉल एलिमेंट, है ना. जसं हे खूप साऱ्या पार्टिकल पासून बनलेले आहे, तर छोटासा एलिमेंट कन्सिडर केला, ज्याचा मास किती असणार, डीएम, चिन्नुकला मास, आणि त्याचं डिस्टन्स मी जर ऍक्सिस पासून एक्स घेतलं तर या छोट्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट धिस ऍक्सिस काय होणार आहे, इट इज छोटा मोमेंट ऑफ इनर्शिया डी आय मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर. आणि मग त्या सीतावरून जर तुम्हाला भाताची परीक्षा करायची आहे, म्हणजे छोट्याशा पार्टिकलवरून जर तुम्हाला बॉडीचा काढायचा आहे, तर तुम्ही याला काय लावसाल, इंटिग्रेशन. म्हणजे टोटल बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट धिस ऍक्सिस इट इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ एका पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया, त्या स्मॉल एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याचं तुम्ही काय केलं, इंटिग्रेशन. इंटिग्रेशन करणं म्हणजे काय, जसं हा एक आहे त्या सगळीची सम करणं, सगळीला ऍड करणं म्हणजेच इंटिग्रेशन करणं, सम अप करणं म्हणजे इंटिग्रेट करणं. तर आय इज इक्वल्स टू होते इंटिग्रेशन ऑफ या डी ची व्हॅल्यू काय, डीएम एक्स स्क्वेअर. इथं या स्लाइडवरून हे लक्षात घ्यायचं की जेव्हा जेव्हा आपण एखाद्या मोठ्या कंटिन्युअस बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढू तर डायरेक्ट न काढता आपण तिचा छोटा एलिमेंट घेत जाऊ, त्याचा काढू, आणि मग त्याच्या मोमेंट ऑफ इनर्शियाला इंटिग्रेट करून बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला भेटत जाईल. आणि हे काही आपण करत नाही बसणार आहे, असं फक्त लॉजिक सांगितलं. मी तर फॉर्म्युले पाठच करून घेतले ना. आता ही एक एक्झाम्पल आहे, त्यामध्ये समजा हा रॉड जो तुम्हाला दिसत आहे ग्रीन कलरचा, ठीक आहे, ही एक कंटिन्युअस बॉडी आहे, आणि या रॉडचा मला या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया जर पाहिजे असेल, दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ धिस रॉड अबाउट धिस पर्टिक्युलर ऍक्सिस पाहिजे, तर मी काय केलं होतं, याचा चिन्नुकला एक एलिमेंट कन्सिडर केला, हा हा ज्याचा मास किती, डीएम, त्याची लेंथ किती, डीएक्स, आणि जो किती डिस्टन्स वरती होता, एक्स इतका डिस्टन्स वरती होता ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून. मग आपण काय केलं, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढला पहिले पार्टिकलचा, त्याला इंटिग्रेट केलं, आणि इंटिग्रेट कुठून पासून कुठपर्यंत करावं लागते, इथून पासून इथपर्यंत, म्हणजे 0 टू एल पर्यंत त्या लिमिट लावल्या, आणि पूर्ण सॉल्व्ह करून मी तुम्हाला सांगितलं की एखादा रॉड जर या ऍक्सिसच्या अबाउट रोटेट होत असेल, जो त्याच्या एंड मधून पास होत आहे, आणि त्याच्या लेंथला कसा आहे, परपेंडिक्युलर. झाडू आणा बरं एक. लेंथला कसा आहे, परपेंडिक्युलर. निकलता क्या, हा आहे समजा एक रॉड, आणि हा आहे तुमचा ऍक्सिस. ठीक आहे, बताओ, पासिंग थ्रू वन एंड अँड परपेंडिक्युलर टू द लेंथ. काय फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचा, ml स्क्वेअर बाय 3. पण हा ऍक्सिस बदलू शकतो ना वेळोवेळी. आता तर मी तुम्हाला ते दोन्ही पण सांगितले होते की जर एका एंड मधून गेला तर ml स्क्वेअर बाय 3, पण रॉडच्या सेंटर मधून जर ऍक्सिस जात असेल, परपेंडिक्युलरच आहे लेंथला, पण पासिंग थ्रू सेंटर असेल, तर फॉर्म्युला असतो ml स्क्वेअर बाय 12. त्याच्यानंतर आपण म्हटलं की समजा हाच रॉड घेतला, पण आता ऍक्सिस कोणता घेतला, अलॉंग इट्स लेंथ, है ना. तर काय, हा रॉड थिन आहे, म्हणजे ऍक्च्युली सिलेबस मधला हा जो रॉड आहे हा थिन आहे. थिन आहे म्हणजे जसं इथं तुम्हाला हे डिस्ट्रीब्युशन दिसून राहिलं दूरदूरपर्यंत, ते नाहीच आहे. इतका पातळ आहे तो की त्या रॉडचे सगळे पार्टिकल ऍक्सिसवरच लाय करतात. त्याच्यामुळे या ऍक्सिसच्या अबाउट जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं म्हटलं तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होते, 0. कारण आरच 0 झाला ना सगळ्या पार्टिकलचा, बरोबर की नाही. तर अलॉंग द लेंथ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन रॉड काय असते लेकरा, 0 असते. त्यानंतर मी म्हटलं की ठीक आहे, याचं जर विचारलं, तुम्ही सांगितलं ml स्क्वेअर बाय 3, पण मी म्हटलं यानं जर समजा अँगल थिटा बनवला, हा रॉड ऍक्सिस त्याच्या एका एंड मधूनच पास होत आहे, पण यावेळेस रॉडनं एक अँगल थिटा फॉर्म केलेला आहे त्या ऍक्सिस सोबत, मग मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. मी म्हटलं काहीच नाही, हा आहे की नाही, याचे 2 तुकडे करा, याचे रिझॉल्युशन करा, तर एक तुकडा इकडे, एक तुकडा इकडे. तर याचा हा वाला तुकडा जो थिटा सोबत आहे तो काय होईल, यल कॉस थिटा, म्हणजे याची लेंथ यल कॉस थिटा झाली, आणि याची लेंथ
यल साइन थिटा. पण जो अलॉंग द लेंथ आहे त्याचं तर आपल्याला घेणं नाही ना. जो लेंथला परपेंडिक्युलर आहे तो आपल्या कामाचा आहे. म्हणजे हा एवढा रॉड कामाचा आहे ज्याची लेंथ किती आहे, एल साइन थिटा. म्हणजे आता सांगा, पासिंग थ्रू वन एंड परपेंडिक्युलर टू लेंथ घ्यायच्या वेळेस फॉर्म्युला होईल यम, पण यल कोणता, यल साइन थिटा. त्याचा स्क्वेअर कराल आणि फायनली तुम्हाला ते आन्सर भेटेल मग त्याचं. ठीक आहे, हे झाली होती रॉडची गोष्ट. त्यानंतर म्हटलं की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रेक्टँग्युलर प्लेट. आता प्लेट म्हणजे पॅडची गोष्ट आहे समजा. ठीक आहे, एक पॅड आहे आपल्याकडे, तर त्याला मी म्हटलं की तुम्ही काय करा, या पॅडला खूप साऱ्या रॉड पासून तो बनला असं इमेजिन करा. मग आता दुसऱ्याकडे असेल ना कोणाकडे. ठीक आहे, ही रेक्टँग्युलर प्लेट आहे. आता ऍक्सिस परत हा घेतला तर पासिंग थ्रू वन एंडच आहे, है ना. जर समजा या पूर्ण प्लेटचं मास कॅपिटल एम असेल तर परत तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय, रॉड सारखाच एम एल स्क्वेअर बाय 3, है ना. तुम्हाला सर हे तर प्लेट आहे, तो रॉड होता. मग याचे जर तुकडे केले तर रॉडचं मास मी स्मॉल एम घेतलं तर प्रत्येकाचं मास जर ऍड करत गेलो मी तर मला कॅपिटल एम भेटते ना. लक्षात ठेवायचं, जे मास असेल ते मास घ्यायचं आहे. प्लेटसाठी कॅपिटल एम घेतलं, बाकी फॉर्म्युला तोच. आता परत इथं सुद्धा मी हा ऍक्सिस इथं नेऊ शकतो, बरोबर की नाही. अजून महत्वाची गोष्ट की जेव्हा रेक्टँग्युलर प्लेट आहे तेव्हा ही लेंथ यल आहे आणि हे जे हाईट किंवा याला विड्थ म्हणाल ते किती आहे तुमची, बी. तर मी फॉर्म्युल्यामध्ये कोण घेतलं, ही वाली लेंथ घेतली. म्हणजे ऍक्सिसला जे परपेंडिक्युलर असते ते घ्यावं लागते, एम एल स्क्वेअर. जसं आता पहा या सेकंड स्लाइड वरती जर आपण आलो तर तेच आहे, तोच रेक्टँग्युलर हे आहे. पण आता ऍक्सिस इथं न घेता मी असा घेतला तर मग फॉर्म्युला तोच, कारण पासिंग थ्रू वन एंडच आहे ना. पण मी आता यल नाही घेत आहे, आता घेत आहे बी, बिकॉज बी परपेंडिक्युलर, एम बी स्क्वेअर बाय 3. आठवते ना कालचं. ओके, त्यानंतर पासिंग थ्रू सेंटर आहे. मग आता ही जर यल आहे तर फॉर्म्युला काय होईल, एम एल स्क्वेअर बाय 12. तेच जर मी म्हटलं तुम्हाला हा ऍक्सिस आहे तर तुम्ही फॉर्म्युला काय सांगितलं असता, एम बी स्क्वेअर बाय 12. मधातून गेला की 12चा, काठावून गेला की 3चा, 12 3 म्हणजे डिवाइड मध्ये सांगून राहिलो. ठीक आहे, नेक्स्ट. हा हे तेच आपण ट्राय केलं होतं काल अलग अलग एस साठी. ठीक, ओके. रिंग, जेव्हा एखादी रिंग असते तर रिंगचा हा जो ऍक्सिस आहे हा तिचा नॅचरल ऍक्सिस आहे. त्याला आपण तिचा जॉमेट्रिकल ऍक्सिस सुद्धा म्हणतो. तर रिंगचा तिच्या जॉमेट्रिकल ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो, एम आर स्क्वेअर. ठीक आहे, किंवा इथं रिंगचं सेंटर ऑफ मास असते, सेंटर ऑफ मास बॉडीच्या बाहेरील आहे करू सेंटर आहे तिथं, तर याला असंही म्हणतात आय सफिक्स सी, दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर ऑफ मास, है ना. सेंटर ऑफ मास म्हणून चालला ना रिंगच्या ते. ओके, तर आयसी न डिनोट करत त्याला. ठीक आहे, एम आर स्क्वेअर असते. अशा खूप साऱ्या रिंगा जोडल्या तर या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काय होईल. आता छोट्या रिंगचं मी स्मॉल एम घेतलं, पण टोटल सिलेंडरचं मास जर मी घेतलं ते कॅपिटल एम आहे, तर परत एकदा हॉलो सिलेंडरसाठी सुद्धा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होते, एम आर स्क्वेअर. अरे रिंगचा आणि हॉलो सिलेंडरचा मोमेंट ऑफ इनर्शिया सारखाच असतो, फक्त त्या केसमध्ये एम रिंगचं मास होतं, या केसमध्ये हे मास हॉलो सिलेंडरचं आहे. ठीक, त्याच्यानंतर नेक्स्ट डिस्कची गोष्ट. डिस्क आणि रिंग मध्ये काय फरक आहे, ही डिस्क आहे सॉलिड आहे, आता पूर्ण रिंग पोकळ होती आतमध्ये. तर डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स नॅचरल ऍक्सिस किती असते, एम आर स्क्वेअर बाय 2. जो रिंगचा होता त्याच्या डिवाइड मध्ये काय टाकला, 2, है ना. आता अशा खूप साऱ्या डिस्क जर जोडल्या तर मला काय भेटते, सिलेंडर. पण कोणतं सिलेंडर भेटते मला, सॉलिड सिलेंडर. तर सॉलिड सिलेंडरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होईल, जो डिस्कचा आहे तोच एम आर स्क्वेअर बाय 2, फक्त यावेळेस मास कोणाचा आहे, सॉलिड सिलेंडरचा. ठीक आहे, त्याच्यानंतर सॉलिड स्पिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया 2/5 एम आर स्क्वेअर. आणि हा स्पिअर हा आतून पोकळ आहे, हॉलो आहे. हा हॉलो स्पिअरचा काय असते, 2/3 एम आर स्क्वेअर. आणि याच्यानंतर मला वाटतं आपण काही 1-2 क्वेश्चन्स घेतले होते लास्ट क्लासमध्ये, बरोबर आहे. आता आपण जाऊ पुढे आजच्या क्लासमध्ये. तर आजच्या क्लासमध्ये काय होते की एक्झाम मध्ये वेगवेगळ्या शेप्सच्या बॉडी असतात आणि त्याचे कोणत्याही ऍक्सिसच्या अबाउट तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया विचारल्या जाऊ शकतात. म्हणजे कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम सोपे झाले पाहिजेत, त्यासाठी आपला आजचा क्लास आहे. आणि आजच्या क्लासमध्ये मी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला शिकवणार आहे, दॅट इज कॉल्ड ॲज परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. महत्वाचे 2 थेरम आहे बोर्डाच्या परीक्षेत. IMP आता 2 दिवसांना फिजिक्सचा पेपर आहे, है ना, रेकॉर्ड होत आहे मी जे काय बोलत आहे ते. तर या 2 दिवसांना जो फिजिक्सचा पेपर आहे त्या फिजिक्सच्या पेपरमध्ये 99% या 2 पैकी एक थेरम येणार आहे, म्हणजे येणार आहे. इतका महत्वाचा प्रश्न आहे हा. म्हणजे पॉप्युलर प्रश्न असते ना प्रत्येक चॅप्टरमध्ये, तर हा पॉप्युलर आहे बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू. सोबतच याचा जो कॉन्सेप्ट आहे तो तुम्हाला बॉडीशी रिलेटेड, बॉडीचे मोमेंट ऑफ इनर्शियाशी रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी खूप मदत करणार आहे. आजच्या क्लासमध्ये आपण ज्या थेरमवर फोकस करणार आहोत तो थेरम असेल
परपेंडिकुलर एक्सिस थेरम. तो चलिए देखते हैं. परपेंडिकुलर एक्सिस थेरम शिकायच्या आधी स्क्रीनवरती एक प्रॉब्लेम आहे. आपण आधी ते प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घेऊ. म्हणजे तुम्ही सगळे त्यात इन्व्हॉल्व व्हा, इंटरॅक्ट करा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. जसं हे प्रॉब्लेम होईल तर मग मी तुम्हाला परपेंडिकुलर एक्सिस थेरम शिकवतो. चला सुरुवात करूया. क्वेश्चन मध्ये काय, क्वेश्चन मध्ये म्हणते आपल्याकडे दोन पार्टिकल्स आहेत, टू पार्टिकल्स. ठीक आहे, we have two particles having masses 2 kg and 5 kg and which are placed at the points A 2,3 and position B that is 3,4 respectively. Then find the moment of inertia. या क्वेश्चन मध्ये आपल्याकडे दोन पार्टिकल ते रेड कलरचे दिसू राहिले ते है ना. याची पोझिशन ए पोझिशन आहे, ज्याचे कोऑर्डिनेट्स किती सांगितले 2,3 आणि याचे कोऑर्डिनेट्स किती सांगितले 3,4. ऍक्च्युली हे दोन्ही पार्टिकल एक्स वाय प्लेन मध्ये लाय करून राहिले. एक्स वाय प्लेन, एक्स आणि हा वाय आहे, हा एक्स आहे. तर त्याचा जो प्लेन असेल, जसा हा बोर्डचा प्लेन आहे, त्या प्लेन मध्ये हे लाय करत आहेत दोन्ही पार्टिकल. आणि त्याचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला दिले आहेत 2,3. 2,3 चा अर्थ होते एक्स वर किती डिस्टन्स 2 आणि वाय वर किती 3 आणि याचं एक्स वर किती 3 आणि वाय वर किती 4. म्हणजे ते कोऑर्डिनेट्स ते पोझिशन सांगण्यासाठी तुम्हाला मदत करत आहेत. ओके, आणि त्यांचे मासेस पण दिलेले आहेत. आता तो म्हणते या दोन पार्टिकलचा किंवा ते काय जे सिस्टीम असेल त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करा अबाउट एक्स ऍक्सिस. कोणत्या ऍक्सिसच्या अबाउट काढायचा आहे, एक्स ऍक्सिस. म्हणजे तुम्ही काय कराल, या दोन्ही पार्टिकलला कोणत्या ऍक्सिसच्या अबाउट घुमावाल, एक्स ऍक्सिसच्या. हा है ना एक्स ऍक्सिस, तो घुमाओ एक्स ऍक्सिस के अबाउट और निकालो मोमेंट ऑफ इनर्शिया. फिर वो बोलता है मोमेंट ऑफ इनर्शिया निकालो कौन सा एक्सिस के अबाउट, वाय. वाय ऍक्सिस कोणता आहे, हा. त्याच दोन पार्टिकलला आता काय करा, वाय ऍक्सिसच्या अबाउट भोवती फिरवा, मोमेंट ऑफ इनर्शिया भेटेल. पण आपल्याला माहित आहे की जर ऍक्सिस बदलला की मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू सुद्धा बदलते. तिसरं तो म्हणते फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ऍक्सिस. मग आता झेड ऍक्सिस कुठे आहे, एक्स दिसला वाय दिसला, तर झेड कसा असेल, या दोघांच्याही प्लेनला परपेंडिकुलर. झेड इथून पास होत असेल आणि वाय आणि एक्स प्लेनला कसा असेल, परपेंडिकुलर. बरोबर आहे की नाही. तर झेड ऍक्सिसच्या अबाउट सुद्धा त्या दोन पार्टिकलला तुम्हाला फिरवायचं आहे. तर कुठल्याही पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया एखाद्या ऍक्सिसच्या अबाउट काढायचा असेल तर दोन गोष्टी माहित पाहिजेत. एक, त्या पार्टिकलचं मास आणि ज्या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काढणं आहे त्या ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स. मग चला पहिले कोणता काढू, अबाउट एक्स ऍक्सिस. तर या पूर्ण सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस मी डिनोट करतो आय एक्स न, आणि इट इज इक्वल्स टू दोन पार्टिकल आहेत. तर काय काय पाहिजे, आता मी डायरेक्ट व्हॅल्यूज घेतो. पहिला मास किती आहे 2 आणि कोणाच्या अबाउट काढलो एक्सच्या, तर एक्स पासून डिस्टन्स किती आहे, अरे वा, ए पोझिशनवर पहिला पार्टिकल आहे, मास किती आहे 2 आणि त्या पार्टिकलचं एक्स ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स किती आहे 3. बरोबर ना. म्हणजे काय लिहिसाल 2 इंटू 3 चा स्क्वेअर. मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर असते ना मोमेंट ऑफ इनर्शिया. प्लस दुसरा पार्टिकल घ्या, सेकंड पार्टिकल हा आहे, मास किती आहे, मास किती आहे 5 आणि डिस्टन्स किती आहे एक्स पासून 4. 4 चा काय झाला स्क्वेअर. इथं घ्या हा 2 आणि 3 चा स्क्वेअर काय होईल 9. तर 2 इंटू 9 प्लस 5 इंटू 16 प्लस हा किती होईल 18. 9 दुनी 18 आणि 16 पंच 80. इथं किती होईल 80. 80 हे 18 किती होईल 98. इट इज 98. म्हणजे या सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस किती होईल 98 kg मीटर स्क्वेअर. काही अडचण, हे सगळे समजलं. चला नेक्स्ट स्टेप करूया. नेक्स्ट स्टेप मध्ये आता मला काढायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ धिस सिस्टीम अबाउट वाय ऍक्सिस. म्हणजे आता एक्सला विसरा, ते विसरायलाच पाहिजे. वायच्या अबाउट फिरवा. माही गोष्ट माही नाही वायच्या अबाउट माझी नाही गोष्ट, जनरल गोष्ट. ठीक आहे, वायच्या अबाउट दोन्ही पार्टिकल फिरवा. ठीक आहे, चला काय होईल मास. लांजुळकर अपसेट आहे ना आज, आहे का अपसेट आहे ना आज, चल घ्या. हा घ्या रे, व्हिडिओ टाकतच नाही ना युट्यूबला आज. सांगा ना मास, सांग ना. 2 कोणत्या ऍक्सिसच्या अबाउट कोणाला वाय, तर वाय पासूनचा डिस्टन्स घ्या. किती आहे
2 म्हणजे काय होईल 2चा स्क्वेअर प्लस चला सांगा तुम्ही बोला आता 5 3चा स्क्वेअर मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर ऍक्सिस आहे हे दोन पार्टिकलचे असे असे डिस्टन्स घ्यायचे आपल्याला ठीक आहे चला 2 गुणिला 4 प्लस 5 इंटू 9 काय होईल 4 दुनी 8 हा होईल 9 5 45 45 आणि 8 किती होईल 53 मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस सिस्टीम अबाउट वाय ऍक्सिस इज 53 kg मीटर स्क्वेअर इथपर्यंत काय अडचण नहीं आता यार नेक्स्ट अब मेरे को निकालना है इन दो पार्टिकल का मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ऍक्सिस हा आहे झेड ऍक्सिस आणि हे असे फिरणार आता बरोबर तर मला या दोन्ही पार्टिकलचं डिस्टन्स कोणत्या ऍक्सिस पासून पाहिजे झेड तर झेड तर इथं आहे ना तर परपेंडिक्युलर डिस्टन्स याचं कोणतं असेल हे लक्षात ठेवलं का परपेंडिक्युलर आहे ते हा असा आहे असं घ्याल ना सरळ मग किती असेल पा हा तर मला जर माहित आहे हा 2 आहे आणि हा 3 आहे तर मी असं म्हणू शकतो हा असेल 2चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर पायथागोरस थेरम अरे ही साइड माहित आहे ही साइड माहित आहे तर पायथागोरसचं ते उत्तर येईल ना आता मी डायरेक्ट लिहिलं समजा आणि याचं बी याच्यापासून हेच असेल ना नाही समजलं का समजलं तर मग काय होईल याचं घेतो रुटात 3चा स्क्वेअर अधिक 4चा स्क्वेअर पोहोचले चला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस सिस्टीम अबाउट झेड ऍक्सिस पूर्ण लक्ष द्या रे बोर्डवर सांगा पहिला पार्टिकलचा मास काय होईल 2 आणि इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर डिस्टन्स किती आहे 2 स्क्वेअर रूट मध्ये 2 स्क्वेअर प्लस लिहितोच जाऊ द्या एक स्टेप वाढीन 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअरचा स्क्वेअर प्लस 5 हा अंडर रूट ऑफ 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअरचा स्क्वेअर हा 2 स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल आता इथं राहिला 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर म्हणजे 4 प्लस 9 म्हणजे किती राहिला 13 बरोबर ना हा त्यानंतर प्लस 5 ऍज इट इज इथं स्क्वेअर स्क्वेअर रूट गेला 3चा स्क्वेअर 9 4चा स्क्वेअर 16 16 9 25 इथं होईल 25 हा काय होईल 13 दुनी 26 प्लस 25 पंच 125 हा झाला 125 आणि 25 50 151 151 म्हणजे आय झेड आला तुमचा 151 kg मीटर स्क्वेअर ठीक आहे आता हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की बा माझा जो आय एक्स होता याचा आय एक्स होता 98 kg मीटर स्क्वेअर आय वाय होता 53 kg मीटर स्क्वेअर आणि आय झेड होता 151 kg मीटर स्क्वेअर आणि माझ्या असं लक्षात आलं की या दोघांची बेरीज या तिसऱ्याच्या बरोबर आहे ना काय रे हा ना 98 प्लस 53 किती येते 151 याचा अर्थ मी असं नाही लिहू शकत का की हा जो आय झेड आहे हा इक्वल आहे कोणाच्या आय एक्स प्लस आय वाय च्या अँड आय झेड इज इक्वल्स टू आय एक्स प्लस आय वाय दिस इज द स्टेटमेंट और इक्वेशन फॉर परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम काय म्हणते समजा तुमच्याकडे एखादी सिस्टीम असेल तर ते दोन ऍक्सिस पहा दोघे एकमेकाला कसे आहेत परपेंडिक्युलर आणि हे त्या सिस्टीमच्या त्या बॉडीच्या प्लेन मध्ये आहेत तर या दोघांच्याही अबाउट मोमेंट ऑफ इनर्शियाची सम हे याच्या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या बरोबर असते जो त्या दोघांना कसा आहे परपेंडिक्युलर पा जे झोपेल आहेत त्याच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची सम जो जागी आहे त्या एकट्याच्या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या बरोबर असते म्हणजे झोपेल म्हणजे ते बॉडीच्या प्लेन मध्ये आहेत ना बॉडीच्या प्लेन मध्ये समजू राहिलं का तुम्हाला म्हणजे समजा ही बॉडी आहे मी या बॉडीला हा एक्स ऍक्सिस आहे हा वाय ऍक्सिस आहे आणि हा झेड ऍक्सिस आहे तर हे दोन्ही ऍक्सिस बॉडीच्या प्लेन मध्ये आहेत ना तर बॉडीच्या प्लेन मध्ये असलेल्या मोमेंट ऑफ इनर्शियाची सम हे जो परपेंडिक्युलर आहे त्याच्या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या बरोबर असते दिस इज द परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम महत्वाची गोष्ट अशी की जिथं हे झोपेल भेटेल असतात तिथं हा भी भेटेल असते म्हणजे हा तिथूनच पास होते जिथं त्या दोघांचं इंटरसेक्शन झालेलं आहे हे एक एक्झाम्पल सांगितलं आता आपण येऊ आपल्या परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम वरती ठीक आहे तर परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरमचं हे स्टेटमेंट आहे इथं स्टेटमेंट तुम्ही वाचू नका तुम्ही तर शिकवणार ना वाचत आता काय वाचू नका सध्या पहिले मी एक्सप्लेन करतो त्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या की हा नियम हा थेरम फक्त आणि फक्त 2D बॉडीसाठी अप्लिकेबल आहे 2D बॉडी म्हणजे ज्या बॉडी
प्लेन असतात, जसं की हे एक्झाम पॅड, हे एक 2D बॉडी आहे. 2D म्हणजे प्लेनर एक्स वाय प्लेन मध्ये असेल अशी. लॅमिना आलूचा चिप्स कसा असते तसं. ही फुटबॉलसाठी हा नियम लागत नाही. चिप्स झालं, पॅड झालं, रिंग झाली, डिश झाली, याच्यासाठी हा लागते. ठीक आहे. तर मी काय करतो, एक बॉडी घेतो, तुम्ही समजून घ्या. हा एक आलूचा चिप्स घेतला, प्लेन लॅमिना आहे हा, प्लेन लॅमिना 2D बॉडी आहे. ठीक आहे. आणि या बॉडीला मी वेगवेगळ्या ऍक्सिसच्या अबाउट रोटेट करू शकतो. ठीक आहे. तर मी एक ऍक्सिस घेतो, लेट से हा ऍक्सिस घेतो मी एक, दिस वन. याला मी म्हणतो वाय ऍक्सिस. कोणता म्हटलं मी याला? वाय. ते तर आपण कसंही घेऊ शकतो ना, वाय असा घेतला मी ना. ठीक आहे. दुसरा घेतो मी हा एक ऍक्सिस, हा घेतला मी ना एक्स ऍक्सिस. हे दोघे एकमेकाला कसे असतील? परपेंडिक्युलर. पण हे बॉडीच्या कशा आहेत? प्लेन मध्ये. समजलं का? ही बॉडी, हा घेतला मी ना वाय आणि हा घेतला मी ना एक्स, बॉडीच्या प्लेन मध्ये, प्लेनात. हा ठीक आहे. त्यानंतर अजून एक ऍक्सिस घेतो मी, हा कोणता ऍक्सिस? झेड. म्हणजे हा जर बॉडीतून पास झाला तर असा असेल, बॉडीच्या प्लेनला हा परपेंडिक्युलर असेल. बरोबर आहे. आता जर मी बॉडीला समजा वाय ऍक्सिसच्या अबाउट घुमायला लागलो, तर बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ऍक्सिस काय होईल रे? आय हाय आय वाय. ओके. काय होईल? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ काय? बॉडीचं नाव काय? प्लेन लॅमिना. कमी ना नाही, प्लेन लॅमिना. ठीक आहे. बोला रे, बोलणं शिका, बोलणं शिका. पायनच शिकलो आपण, बोलणं शिका. आय वाय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना अबाउट कोणता रे? वाय ऍक्सिस. चल 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 चल, आय एक्स. म्हणजे जर याला मी एक्स ऍक्सिसच्या अबाउट फिरवलं, हा एक्स फिरवलं, तर काय होईल? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अबाउट ओके. अब मान लो कि मैंने इसको इस वाले एक्सिस के अबाउट घुमाया. कौन है हा? झेड एक्सिस. तर याला म्हणेल मी आय झेड इज इक्वल्स टू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ, बोला ना, बोलणं शिका ना, प्लेन लॅमिना अबाउट. समजलं का? आता मला सांगा, जर समजा याच्या अबाउट फिरला तर मोमेंट ऑफ इनर्शिया आय एक्स, याच्या अबाउट फिरला तर मोमेंट ऑफ इनर्शिया आय वाय, याच्या अबाउट फिरला तर मोमेंट ऑफ इनर्शिया आय झेड. तर मी इक्वेशन कसं लिहू? जे बॉडीच्या प्लेनमध्ये त्या दोघांची बेरीज हे इक्वल असेल, जो बॉडीच्या प्लेनमध्ये नाही त्याच्या. म्हणजे काय होईल? आय झेड इज इक्वल्स टू आय एक्स प्लस आय वाय. समझदार को इशारा. ओके. आय झेड इज इक्वल्स टू आय एक्स प्लस, बरोबर हेच सांगितलं मी तुम्हाला, बॉडीच्या प्लेन मध्ये दोघांचा मोमेंट ऑफ. समजलं का? पण हा पाय प्रॉब्लेम काय तुला सांगतो. मी पहिलेच सांगितलं की बॉडीचा मोमेंट ऑफ तुम्ही डायरेक्ट नाही काढू शकत ना. डायरेक्ट काढू शकतो का? नाही. तुम्ही भात डायरेक्ट शिजला काय साठी सगळं चेक करता का नाही? एक. मग आता मला हे इक्वेशन प्रूव्ह करून दाखवायचं आहे. म्हणजे या थेरमचं प्रूफ बी आहे ना काही. तर प्रूफ साठी मी काय करतो, याच्यामध्ये या बॉडीचा एक चिन्मुकला पार्टिकल कन्सिडर करतो. कन्सिडर अ स्मॉल एलिमेंट. स्मॉल पार्टिकल, स्मॉल एलिमेंट शब्द कम्फर्टेबल आहे. स्मॉल एलिमेंट ज्याचा मास किती असेल? यम काय अजिंताचं मास? यम बॉडीचा आहे ना, त्याचं डीएम. त्याचं मास किती? डीएम. काय ना. समजा तो आहे सध्या पोझिशन पी वरती. कुठे आहे तो? पोझिशन पी वरती. आणि झेड ऍक्सिस पासून, झेड ऍक्सिस पासून त्याचं जे डिस्टन्स आहे ते मानतो मी, समजा झेड एवढा आहे. झेड पासून काही तर अंतर असेल ना, तो 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर. तर ते अमाऊंट मी ना झेड घेतलं, कारण मला जनरल फॉर्म मध्ये पाहिजे. ठीक आहे. ओके. आता त्या पार्टिकलवरून मी 2 परपेंडिक्युलर टाकले. एक परपेंडिक्युलर टाकला मी ना वाय ऍक्सिस वर, वाय ऍक्सिस वर. एक परपेंडिक्युलर टाकला मी ना एक्स ऍक्सिस वर. समजलं का तुम्हाला? ठीक आहे. असा. आता मला सांगा, हे जे परपेंडिक्युलर मी टाकले, तर
इथून पासून या पार्टिकलचे कोऑर्डिनेट्स मला सांगा. कोऑर्डिनेट्स, आता हा कोणता ऍक्सिस आहे? वाय. तर हे एवढी काही ना काही लेंथ असेल ना, ते अमाऊंट मी वाय मानतो. आणि हा कोणता ऍक्सिस आहे? एक्स. तर एवढ्या अमाऊंटला, एवढ्या लेंथला मी काय मानतो? एक्स. म्हणजे हा पार्टिकल एक्स वर किती दूर आहे? एक्स दूर. वाय वर किती दूर आहे? वाय दूर. तर याचे कोऑर्डिनेट्स काय झाले? एक्स कॉमा वाय. आणि एक्स कॉमा वाय कॉमा झेड म्हणू शकता तुम्ही, पण मी दोनच लिहिले. झेड पासून तेवढ्या अंतरावरती आहे. कळलं का? आता मी काय करील, मी या पूर्ण प्लेन लॅमिनाचा मोमेंट ऑफ इनर्शिया डायरेक्ट नाही काढीन. मी पहिले काढीन याचा मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि त्याचा काढल्यावर त्याला काय करीन मी? इंटिग्रेट. म्हणजे मला कोणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया भेटेल? बॉडीचा. पा सिक्वेन्स आहे, सिक्वेन्स आहे, क्रोनोलॉजी समझिए. पहले किसका? पार्टिकल का. उसको इंटीग्रेट करेंगे तो किसका मिलेगा? बॉडी का. समझलं का? चला शुरू करूया. टेल मी, पहले इस पार्टिकल को पहले घुमाएंगे एक्स एक्सिस के अबाउट. पहिले तर एक्सच्या अबाउट घुमावं लागेल, नंतर वायच्या अबाउट, नंतर वायच्या अबाउट, नंतर झेडच्या अबाउट. सुरू करू कहाणी. चलो पहिले टेल मी, मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ, सर्वांचं लक्ष बोर्डवर, स्मॉल एलिमेंट डीएम. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्मॉल एलिमेंट डीएम about x axis, about x axis is equals to, मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढतात? कसा काढतात? मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर. तर मी कोणत्या ऍक्सिसच्या अबाउट फिरवलं त्याले? एक्स. मग चला मास घ्या. मास किती आहे? डीएम. आणि डिस्टन्स, एक्स ऍक्सिस पासून त्याचा डिस्टन्स किती आहे? एक्स. हा एक्स ऍक्सिस, तर डिस्टन्स किती आहे? वाय. म्हणजे तो काय येईल? डीएम इंटू वायचा स्क्वेअर. हे समजलं का तुम्हाला? पण मला सिंगल पार्टिकलचा नाही पाहिजे काही, तर स्मॉल एलिमेंटचा नाही पाहिजे की, मला तर पाहिजे बॉडीचा, मला पाहिजे प्लेन लॅमिनाचा. सो देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ, कोण रे बाबू? प्लेन लॅमिना. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना अबाउट एक्स ऍक्सिस इज इक्वल्स टू, मला सांग, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना अबाउट एक्स ऍक्सिस तुला काय लिहिलं होतं मगाशी सिम्बॉल? आय एक्स. आय एक्स इज द, मागच्या स्लाइडवर अटी लिहिलं ना ती गईचं बी. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना अबाउट एक्स ऍक्सिस काय असते? आय एक्स. पण त्यालाच मी काय लिहू शकतो? स्मॉल एलिमेंटच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचं इंटिग्रेशन. अरे मग याला लिहू शकतो मी इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ, हा वाय स्क्वेअर पुढे लिहितो, वाय स्क्वेअर डीएम, इक्वेशन नंबर 1. गेलं का वरून? 3 मार्कासाठी बोर्डा परीक्षेत विचारतात या वर्षी येते हा पेपरात. चला घ्या नेक्स्ट. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्मॉल एलिमेंट, ऍक्सिस बदलतो ना आता. स्मॉल एलिमेंट कोणता आहे तो? स्मॉल एलिमेंट डीएम अबाउट कोणता ऍक्सिस घेता आता? अबाउट वाय ऍक्सिस. अबाउट वाय ऍक्सिस इज इक्वल्स टू, चला मास किती आहे त्याचं? डीएम. आणि वाय ऍक्सिसच्या अबाउट फिरून आले, या ऍक्सिसच्या अबाउट फिरून आले, तर डिस्टन्स किती घ्यावं लागेल? एक्स. हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे बरे, हे परपेंडिक्युलर आहे. 3D डायग्राम, 3D डायग्राम. ठीक आहे. तर इथं येईल काय होईल? एक्सचा स्क्वेअर. चला, पण मला स्मॉल एलिमेंटचा पाहिजे का? नाही, मला कोणाचा पाहिजे? बॉडीचा. तर देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन, बोला ना रे बा, प्लेन लॅमिना. एवढी ढिलीन मुकी बॅच माझ्या अख्ख्या आयुष्यात नाही पाहिली. गंमत केलं तर मी ना, इतकं सिरियस नको. ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना अबाउट वाय ऍक्सिस. ओके, इज इक्वल्स टू काय असते प्लेन लॅमिनाचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ऍक्सिस? आय वाय. म्हणजे आ काय होईल? आय वाय इज इक्वल्स टू याचं इंटिग्रेशन काय होईल? एक्स स्क्वेअर डीएम, इक्वेशन नंबर 2. कळलं? नेक्स्ट तिसरी गोष्ट. चला आता कोणता ऍक्सिस राहिला? झेड. चलो बोलो खुशी सांग, खुशी. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्मॉल एलिमेंट डीएम अबाउट झेड ऍक्सिस इज इक्वल्स टू त्याचं मास आणि झेड ऍक्सिस म्हणून डिस्टन्स किती गेला आपण? झेडच गेलाय ना. किती गेलाय? झेडचा स्क्वेअर. पण आपल्याला स्मॉल एलिमेंटचा पाहिजे का? नाही. कोणाला पाहिजे? बॉडीचा. सो देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया, काय त्या बॉडीचं नाव? प्लेन लॅमिना.
मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना अबाउट झेड ऍक्सिस इज इक्वल्स टू काय असते आय झेड आणि इट इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ झेड स्क्वेअर डीएम इक्वेशन नंबर 3. काय अडचण इथपर्यंत नाही. आता मी काय करतो, हे जे 3 इक्वेशन तुमच्याकडे आहेत यापैकी 2 इक्वेशनचे ऍडिशन करतो. ऍड इक्वेशन 1 अँड 2. मग ऍड जर केलं तर काय होईल, हे 1 आहे आणि हे 2 आहे तर काय होईल रे, आय एक्स प्लस आय वाय. लेफ्ट हँड साइडची बेरीज केली ना, आय एक्स प्लस आय वाय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डीएम प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डीएम. आता हे दोन्ही इंटिग्रेशन वेगवेगळे आहेत. यात इंटिग्रेशन आणि डीएम इंटिग्रेशन तर सेमच आहे ना, फक्त हा वाय स्क्वेअर आणि हा एक्स स्क्वेअर आहे. याला जर कंबाईन केलं तर हे असं होते एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इंटू डीएम. हे सेपरेट केलं तर वरचं भेटते इंटिग्रेशन वर समजलं. हा आता एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर याला जर डायग्राम मध्ये तुम्ही पाहिलं तर पाय हा कोण आहे एक्स, हा कोण आहे वाय. तर एक्सचा स्क्वेअर प्लस वायचा स्क्वेअर इज इक्वल टू कोणाचा स्क्वेअर, झेडचा स्क्वेअर. म्हणजे याला मी लिहू शकतो इथं इज बोल नको रे ताई, झेड स्क्वेअर डीएम दॅट इज इंटिग्रेशन ऑफ झेड स्क्वेअर डीएम. इंटिग्रेशन ऑफ झेड स्क्वेअर डीएम काय असते आय झेड. म्हणजे हा काय झाला तुमचा आय झेड. म्हणजे इकडे आलं तुमचं आय एक्स प्लस आय वाय इज इक्वल्स टू आय झेड. हेन्स प्रूव्ह आहे. समजलं का. ओके तर आता आय एक्स आणि आय वाय काय, हे बॉडीच्या प्लेन मधल्या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया आणि झेड कोणता आहे परपेंडिक्युलर. हे क्लिअर झालं ना तुम्हाला. ओके आणि कंपल्सरी नाही आहे, असं बी असू शकते आय झेड प्लस आय वाय इज इक्वल्स टू आय एक्स. पण याचा अर्थ मग झेड जर वाय घेतला तर ते दोघं एका प्लेन मध्ये असतील आणि कोण परपेंडिक्युलर असेल एक्स. जो एकटा आहे तो परपेंडिक्युलर आहे आणि जे सोबत आहेत ते प्लेनात आहेत, बाकी ते कोणी असो. समजलं का. काही महत्वाच्या गोष्टी परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम बद्दल, की धिस थेरम इज व्हॅलिड ओनली फॉर 2D ऑब्जेक्ट्स ऑर लॅमिना. जसं की हा फक्त डिश साठी अप्लिकेबल आहे, रिंग साठी अप्लिकेबल आहे, प्लेट साठी अप्लिकेबल आहे, चप्पल साठी रॅन्डम प्लेन साठी एखादा अप्लिकेबल आहे, पण स्पेरिकल बॉडी साठी अप्लिकेबल नाही. स्पियर साठी लागते का तो नाही. या सगळ्या बॉडी साठी परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम लागतो पण स्पेरिकल बॉडी साठी लागत नाही. ठीक आहे पुढे. आता बघा एक क्वेश्चन आहे इथं, ट्राय करूया आपण, सॉल्व्ह करूया. जर तुम्हाला समजलं असेल तर तुमची बुद्धी पण त्या मार्गाने व्यवस्थित चालेल. पाहूया आपण काय म्हणते. अ लॅमिना लाईज इन एक्झॅक्ट प्लेन. सध्या लॅमिना कोणत्या प्लेन मध्ये आहे पाय एक्झेड. मगाशी आपण एक्स वाय मध्ये घेतला होता प्रूव्ह करताना. आता पहा हा झेड आहे हा एक्स आहे, एक्झॅक्ट प्लेन मध्ये आहे लॅमिना आणि परपेंडिक्युलर कोण आहे वाय. म्हणजे इथं असं नाही आय झेड इज इक्वल्स टू आय एक्स प्लस आय वाय. हे गलत आहे डायग्राम साठी. इथं कसं पाहिजे आय वाय इज इक्वल्स टू आय एक्स प्लस आय झेड. समजलं का. असं आहे रे. ठीक आहे. ओके मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस दिलेला आहे 30 kg मीटर स्क्वेअर. म्हणजे जेव्हा बॉडी एक्सच्या अवतीभोवती फिरील आय एक्स तुम्हाला दिलेला आहे, आय एक्स तो किती दिलाय 30 kg मीटर स्क्वेअर. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ऍक्सिस तो दिलाय 100. म्हणजे जर बॉडी वायच्या अबाउट फिरली तर आय वाय तुम्हाला दिलेला आहे 100 kg मीटर स्क्वेअर. आणि तुम्हाला विचारलाय फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ऍक्सिस. फॉर्म्युला तर हाच लागेल. चला आय वाय ची व्हॅल्यू किती आहे 100 इज इक्वल्स टू आय एक्स रे बाळा आय एक्स किती आहे 30 प्लस काय काढायला लागते आय झेड. तर आय झेड इज इक्वल्स टू होईल 100 मायनस 30. आय झेड इज इक्वल्स टू 70. आय झेड इज इक्वल्स टू 70. समजलं का. चला पुढे जाऊया. सर्वांचं लक्ष बोर्डवर. आता पहा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग. असं वाटत नाही का ऐकल्यासारखं आहे. यस. जेव्हा मी रिंग घेतली होती आणि तुम्हाला म्हटलं रिंगचा तो ऍक्सिस जो तिच्या सेंटर मधून जात आहे आणि रिंगला परपेंडिक्युलर आहे, याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काय असते एम आर स्क्वेअर. पाठ आहे तुमचा हा. आणि याच ऍक्सिसले मी असं सुद्धा म्हणू शकतो आयसी मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर ऑफ मास. आणि तो किती असते एम आर स्क्वेअर. पण हे ते नाही, हे तर झालं नवीन आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग about an axis passing through the diameter of the ring.
तो म्हणते रिंगले जर या ऍक्सिसच्या अबाउट फिरवलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया एम आर स्क्वेअर हे तर माहित आहे, पण जर रिंगले तिच्या डायमीटरच्या अबाउट फिरवलं तर मग मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे तो आपण काढू आता. तर कसं काढसान पा, मी काय केलं, हा एक ऍक्सिस घेतला आय एक्स, ते डायमीटर झाली ना रिंगची. हा घेतला एक आय वाय, ते बी डायमीटर झाली रिंगची. दोन्ही एकमेकाला कशा आहेत, परपेंडिक्युलर. आणि तो जो झेड घेतला तो त्यात दोघेही काय परपेंडिक्युलर. याला पाहून मी कसं लिहू शकतो, आय झेड इज इक्वल्स टू आय एक्स प्लस आय वाय, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. आणि 2D बॉडीसाठी लागते. 2D आहे ना बॉडी, बॉडी 2D. ठीक आहे, मग आता आयझेडले मी काय म्हणू शकतो, आय सी. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रल ऍक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट नॅचरल ऍक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट जॉमेट्रिकल ऍक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू प्लेन. एकच गोष्ट आहे, ते नावं अलग अलग आहेत फक्त. ठीक आहे, आय सी, आय झेड इज आय सी आणि आय एक्स इज आय डी. आय डी, आय डी कायची नाही रे. आय डी इज मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर. मग आय एक्स इज आय डी, आय वाय इज आय डी. आय डी, आय डी 2ID, आयडी आयडी 2ID. मग आयडी इज आय सी बाय 2. म्हणजे रिंग साठी डायमीटरच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया किती असते, आय सी बाय 2. म्हणजे जो सेंट्रल ऍक्सिसचा अबाउट होता त्याच्या भागुन्यात नाही, हात केला, हात भागिल्यात 2 टाका लागतात. मग सेंट्रलच्या अबाउट काय, एम आर स्क्वेअर बाय काय होईल 2. आता मला सांगा, व्हॉट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट इट्स नॅचरल ऍक्सिस, एम आर स्क्वेअर. व्हॉट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट इट्स डायमीटर, एम आर स्क्वेअर बाय याच्या भागिल्यात 2 टाकायचे. अबे म्हणजे सेंट्रलच्या अबाउट जो होता त्याच्या डिवाइड मध्ये 2 टाकले की डायमीटर होते ना, समजलं का. आता दुसरी महत्वाची गोष्ट की दुसरी काय पहिलीच वाटते काय सांगू तुम्ही, हा तुम्हाला याले कुठतरी पाहायला वाटते का, यस, बिकॉज दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट इट्स नॅचरल ऍक्सिस. म्हणजे डिस्कचा नॅचरल हा रिंगचा डायमीटर आहे. अरे होऊ शकते ना, होऊ शकते ना, कोणाचा नॅचरल कोणाचा डायमीटर होऊ शकते. मोमेंट ऑफ इनर्शिया आनंदाची गोष्ट अशी आहे की हे रिंगलेही माहित नाही, डिस्कलेही माहित. तेले दुःख नंतर होईन माहित पडला. आगे बढ़ते हैं. नेक्स्ट है हमारे पास डिस्क. नेक्स्ट कौन है, डिस्क. आता डिस्कचा या ऍक्सिसच्या अबाउट, ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू प्लेन काय असते, याला तर आपण आयसी म्हणतो. काय असते, हा एम आर स्क्वेअर बाय 2. पण मला कोणाच्या अबाउट पाहिजेत, डायमीटर. हे बी डायमीटर आहे, हे बी डायमीटर आहे. म्हणजे कसं कसं असं, आय झेड इज इक्वल्स टू आय एक्स प्लस आय वाय. आय झेड ले काय लिहू शकतो, आय एक्स आय वाय दोघे बी आय डी प्लस आय डी. आय सी इज इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ आय डी. आय डी इज इक्वल्स टू आय सी बाय 2. आणि डिस्कचा आय सी काय असते, एम आर स्क्वेअर बाय 2 बाय 2. आणि हा 2 कॅन्सल, 2 कॅन्सल, 4 होते तो. आय डी इज इक्वल्स टू एम आर स्क्वेअर बाय 4. म्हणजे मला एक गोष्ट समजली, मला एक गोष्ट समजली, या ऍक्सिसच्या अबाउट जो बी असला त्याच्या जर परपेंडिक्युलर ऍक्सिसच्या अबाउट पाहिजे असेल तर भागिल्यात 2 टाकून द्यायचे. पाय रिंगचा हा एम आर स्क्वेअर, रिंगची डायमीटर एम आर स्क्वेअर बाय 2. डिस्कचा हा एम आर स्क्वेअर बाय 2 आणि डिस्कची डायमीटर एम आर स्क्वेअर बाय, समझ लगा. ओके, आगे बढ़ते हैं कहानी में. ठीक है, नेक्स्ट है अब हमारे पास रेक्टेंगुलर प्लेट. कौन है, रेक्टेंगुलर प्लेट. आता रेक्टेंगुलर प्लेटचे भी मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला माहित आहेत, पण तुम्हाला आता दुसऱ्याच कोणत्या तरी ऍक्सिसच्या अबाउट विचारलं. हा ऍक्सिस हा ऍक्सिस या रेक्टेंगुलर प्लेटच्या सेंटर मधून पास होता है आणि तिच्या प्लेनला परपेंडिकुलर है. इसके अबाउट पूछा है मोमेंट ऑफ इनर्शिया, जो हमको पता
नहीं है। अभी तुमको पता कौन सा है वो मैं बताता, ठीक है। जैसे मान लो ये लेंथ है यल और ये विड्थ कितनी है बी, समझ लगा? रेक्टेंगुलर प्लेट है ना यल आणि हे विड्थ किती घेतली बी. जर मी तुम्हाला म्हटलं बाबू रे बाबू सांग बरं या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काय, हा या लेट से याला वाय ऍक्सिस म्हणतो, तर आय वाय सांग बरं काय लिहिशील तू. हा अरे यल आहे ना, हे यल यलच्या मधातून चालला ना, एम एल स्क्वेअर बाय. मग आता हे प्लेट जरी असली तरी तुम्ही ऍक्सिस तर मधातून चालला ना, 3D येणार बा ते डायग्राम. म्हणजे हा काय होईल एम एल स्क्वेअर बाय 12. जर मी ऍक्सिस हा घेतला, लेट से हा एक्स ऍक्सिस आहे, याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया आय एक्स आहे, हा घेतला, तर आता कोण आहे हा बी ले तोडून चालला ना, बी आहे ना रे हे. मग बी ले तोडला तर काय होईल एम बी स्क्वेअर बाय 12. आणि हा कोण आहे आय झेड. आणि तुम्हाला माहित आहे आय झेड इज इक्वल्स टू आय एक्स प्लस आय वाय. हे दोघं बी बॉडीच्या प्लेन मध्ये आहेत, हा बी आणि हा बी, हा एकच बॉडीला परपेंडिक्युलर आहे. या दोघांची बेरीज तर तिसऱ्याच्या बरोबर, म्हणजे एम एल स्क्वेअर बाय 12 प्लस एम बी स्क्वेअर बाय 12. धिस इज आय झेड, किंवा याला प्लेटचा म्हणू शकता तुम्ही आय सी. चाललो रे मी घरी, समजू राहिलं का? नेक्स्ट पुढे आता बघा काय म्हणते स्क्वेअर प्लेट. अय कोणती प्लेट? साधी प्लेट नाहीये. कशी प्लेट आहे? स्क्वेअर प्लेट. स्क्वेअर प्लेटचा अर्थ होते की तिची ही साइड जर एलची असेल तर ही बी कशाची आहे एलची. मग मला सांग जर तू याच्या अबाउट फिरला तर मोमेंट ऑफ इनर्शिया एम एल स्क्वेअर बाय 12. बरं याच्या अबाउट फिरला तर एम एल स्क्वेअर बाय 12. आणि याच्या अबाउट फिरला तर एम एल स्क्वेअर बाय 12 प्लस एम एल स्क्वेअर बाय 12. काय माहित गेलं का वरून? जे झोपेला त्या दोघांची बेरीज करायला लागेल ना जागेवाल्याचे इक्वल. ठीक आहे, हे झालं कोणाची गोष्ट? स्क्वेअर प्लेट. नेक्स्ट आगे बढ़ते हैं. नाही ना थोडस कसं राहिलं, दोनच स्लाइड राहिल्या. हा बाय हे एक नाही जोक. ठीक आहे ओके. आता बा शेवटची इम्पॉर्टंट नोट आहे. नोट आहे म्हणजेच इम्पॉर्टंट असते ना, महत्वाचं काय आयुष्यात? नोटा. ठीक आहे. For a square plate, the moment of inertia about all axes in the plane passing through the center will be ml square by 12. म्हणजे जर स्क्वेअर प्लेट आहे आणि तुम्ही असा ऍक्सिस घेतला की जो प्लेटच्या प्लेन मध्ये आहे, प्लेटच्या परपेंडिक्युलर नाही, प्लेटच्या. अरे एक सोडलं वाटतं आपण काहीतरी. हा सोडलं नाही, हे सोडलं नाही जायची काय. हे सॉल्व करायचं राहिलं ना, पुढे सॉल्व जर केलं काय होते 2 टाइम्स ऑफ एम एल स्क्वेअर बाय 12 बेक बे बेसक 12 एम एल स्क्वेअर बाय 6. स्क्वेअर प्लेटच्या या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया किती असते? एम एल स्क्वेअर बाय 6. आता हा ऍक्सिसचा अबाउट स्क्वेअर प्लेटच आहे तर हा किती असते तुमचा? एम एल स्क्वेअर बाय 6. हे तर संपलं. पण त्याचं म्हणणं आहे की आता तुम्ही हा ऍक्सिस घेतला किंवा हा घेतला, कोणताही घ्या, फक्त कुठून गेला पाहिजे? सेंटर मधून. बॉडीच्या प्लेन मधला कोणताही ऍक्सिस जो प्लेटच्या सेंटर मधून चालला त्याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काय असते? एम एल स्क्वेअर बाय 12. प्रूव्ह करून देतो. समजा हा तुमचा एक्स ऍक्सिस आहे आणि हा तुमचा वाय ऍक्सिस आहे. दोघं एकमेकाला कसे घेतले? परपेंडिक्युलर. तर आय सी इज इक्वल टू मी काय लिहू शकतो? आय एक्स प्लस आय वाय. बरोबर. आणि आय सी काय असते स्क्वेअर प्लेटचा? एम एल स्क्वेअर बाय 6. आणि हा जो आहे आय एक्स आणि आय वाय तर सेमच ना, कारण सगळे एकूण यल यलच आहे ना तो. तर आय एक्स आणि आय वाय सेम आहे म्हणून याला लिहितो 2 टाइम्स ऑफ आय एक्स. चालते. तर इथून हा आय एक्स जर काढला तर हा 2 डिवाइड मध्ये जाईल तर काय भेटेल? एम एल स्क्वेअर बाय 12. म्हणजे तुम्हाला कोणत्या ऍक्सिसच्या अबाउट घ्यायचं तुम्ही असे दोन घेसान एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत आणि ते नेहमी 2 आय एक्स होतील आणि त्याचा 2 नेहमी या 6च्या मल्टिप्लाय मध्ये जाईल डिवाइड मध्ये गेल्यावर. काय बोललो मला नाही समजलं. डिवाइड मध्ये गेल्यानंतर मल्टिप्लाय होईल ना तो, म्हणजे तो काय होणार आहे 12. म्हणजे स्क्वेअर प्लेटच्या प्लेन मध्ये असलेल्या कोणताही ऍक्सिस जो तिच्या
सेंटर मधून पास होत आहेत त्याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया किती असते ml² / 12 परपेंडिक्युलर ऍक्सिसची थेरी इथं संपते. उद्या घेऊ आपण पॅरलल ऍक्सिस थेरम.